नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचा भूगोल विषयासाठी तृतीय वर्ष कला सत्र 6 साठी असलेला पेपर राजकीय भूगोल पॉलिटिकल जिओग्राफी या विषयातील मॅकिंडर यांचा मर्मभूमी किंवा हृदयस्थल सिद्धांत मॅकिंडर्स हार्टलँड थेरी या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मी डॉक्टर शैलेश कुमार आबासाहेब वाघ, सहाय्यक प्राध्यापक, पदव्युत्तर व संशोधन भूगोलशास्त्र विभाग, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कलाशास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणाहून सादर करीत आहे. हाल्फोर्ड जॉन मॅकिंडर हे एक महान ब्रिटिश राजकीय भूगोल तज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहे. हाल्फोर्ड जॉन मॅकिंडर यांचा जन्म स्कॉटलंड येथे झाला. त्यांच्या कार्यावर नजर टाकली असता आपल्या सहज लक्षात येईल की मॅकिंडर यांचं भूगोलातील योगदान, राजकीय क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय असे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. लंडन विद्यापीठात भूगोलाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे ते डायरेक्टर अर्थात संचालक होते. याशिवाय ते ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले दिसते. मॅकिंडरांच्या सिद्धांताची पार्श्वभूमी पाहिली तर मॅकिंडर यांनी मांडलेला मर्मभूमी सिद्धांत हा निसर्गवाद, भूसत्ता व नाविक सत्ता यांच्या तौलनिक सामर्थ्यावर आधारलेला आपल्याला दिसून येतो. मर्मभूमी सिद्धांत त्यांनी 3 टप्प्यात मांडलेला आहे. 1902 मध्ये मॅकिंडर यांनी ब्रिटन अँड ब्रिटिश सीज, ब्रिटन व ब्रिटिश सागर हा ग्रंथ प्रकाशित केला आणि हा एक भूगोलातील उत्कृष्ट असा ग्रंथ समजण्यात येतो. 25 जानेवारी 1904 रोजी मॅकिंडर यांनी रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या वतीने द जिओग्राफिकल पिवोट ऑफ हिस्ट्री हा संशोधनपर लेख सादर केला आणि यामध्येच या मर्मभूमी सिद्धांताचे गूढ दडलेले होते. नंतर मॅकिंडर यांनी आपला सिद्धांतात 2 वेळा दुरुस्ती केली आणि त्या सिद्धांताचे स्वरूप वेगवेगळ्या स्वरूपात मांडलेले आपल्याला दिसून येते. 1905 मध्ये चिमुकले जपानने नाविक युद्धामध्ये बलवान आणि बलाढ्य अशा रशियाचा दारुण पराभव केला आणि या घटनेने संपूर्ण जगात जपानची नाविक शक्तीची एक नव्याने ओळख निर्माण झाली. 1909 मध्ये मॅकिंडर यांनी डेमोक्रॅटिक आयडियाज अँड रियालिटीज, लोकशाहीच्या कल्पना व वास्तव हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्येच त्यांनी आपला प्रसिद्ध अशा मर्मभूमी किंवा हृदयस्थलाचा सिद्धांत विस्तृतपणे मांडलेला दिसून येतो. आणि अखेर 1943 मध्ये त्यांनी पूर्ण वर्तुळाकृती जग आणि जागतिक शांततेविषयी आपल्या सिद्धांतामध्ये विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. मग ही मर्मभूमी काय असते? हृदयस्थल कोणाला? ज्याप्रमाणे मानवी शरीरात हृदय हा एक महत्वाचा असा अवयव आहे, त्या पद्धतीने तत्कालीन जगात असा भौगोलिक प्रदेश, असा भूप्रदेश होता की जे जगाचं हृदय किंवा मर्मस्थान ज्याला म्हणता येईल असा तो प्रदेश होता. त्याचं निश्चितीकरण करण्याचं कार्य मॅकिंडर यांनी केलेलं दिसतं. जो या नकाशामध्ये लालसर रंगाने दर्शवलेला आहे तो या ठिकाणी मॅकिंडर यांना अभिप्रेत असलेला पिवोट एरिया, ज्याला कील प्रदेश किंवा मूल आधार क्षेत्र हे प्रथम त्यांनी नाव दिलं, की ज्याचं नाव पुढे जाऊन त्यांनी हृदयस्थल किंवा मर्मभूमी या पद्धतीने केलं, ते दाखवलेलं आहे. आणि त्याच्या
सभोवताली जो निळ्या रंगाने दाखविलेला भूप्रदेश असेल त्याला त्यांनी त्याचा चंद्राकोर भाग, क्रिसेंट एरिया असं त्यांनी नाव त्या ठिकाणी सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. या नकाशात पहा, पिवोट एरिया, मर्मभूमीच्या भागाला पिवोट एरिया म्हणून मॅकिंडर यांनी संबोधलेलं आहे. त्या पूर्ण प्रदेशावर आपण नजर टाकली असता साधारणपणे पुढे सुधारणा करून त्यांनी तो बाल्टिक समुद्रापासून तर इकडे हिंदकुश हिमालय पर्वतरांगांपर्यंत तर इकडे पूर्वेला सायबेरियापर्यंत असा तो व्यापक असा भूप्रदेश याला पिवोट एरिया व तदनंतर मर्मभूमी किंवा हृदयस्थल असं संबोधलेलं आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि हा भूप्रदेश पहा तुम्ही, उत्तरेला गोठलेल्या आर्क्टिक महासागराने तो वेढलेला भाग, त्यानंतर विशाल नद्यांच्या खोऱ्यांनी वेढलेला भाग, विशाल अत्युच्च पर्वतरांगांनी वेढलेला असा तो भूभाग की जो तत्कालीन जगातील सर्वाधिक सुरक्षित असा भाग मानलेला आहे. या मर्मभूमी सिद्धांतात त्यांनी जी मर्मभूमी विषयाची सविस्तर अशी स्पष्ट अशी जी भविष्यवाणी मांडलेली आहे त्याच्यावरून आपल्याला या मर्मभूमीचा महत्व कळून येईल. त्या भविष्यवाणीत ते म्हणतात, जो पूर्व युरोपचा स्वामी तो मर्मभूमीचा नियंत्रक, जो पूर्व युरोपचा स्वामी तो मर्मभूमीचा नियंत्रक, जो मर्मभूमीचा नियंत्रक तो जगद्वीपाचा अधिपती, जो जगद्वीपाचा अधिपती तो जगाचा सत्ताधीश, अशा शब्दात त्यांनी आपली भविष्यवाणी या ठिकाणी मांडलेली आहे. Who rules East Europe commands the heartland. Who rules the heartland commands the world Iceland. Who rules the world's Iceland command the world. या स्वरूपात त्यांनी आपल्या या मर्मभूमी सिद्धांताची भविष्यवाणी मांडलेली. या सिद्धांतामध्ये मॅकिंडर यांना जे काही अभिप्रेत होतं ते पुढील मुद्द्यांनी आपण पाहू. मॅकिंडरच्या मते जुन्या जगाचा भूप्रदेश हा एक संघ आहे आणि तत्कालीन जुन्या जगात युरोप, आफ्रिका व आशिया खंडाचा समावेश त्यांनी केला आणि त्यातला हा भूप्रदेश की जो जगातला सर्वाधिक मोठा आहे, विशाल स्वरूपाचा आहे, त्याला त्यांनी वर्ल्ड आइसलँड, जगद्वीप असं नाव दिलं. या जगद्वीपामध्ये आपण जी नकाशामध्ये लालसर रंगाने पाहिली ती मर्मभूमी, याला त्यांनी आधी मूळ आधार क्षेत्र, कील प्रदेश, पिवोट एरिया अशा नावाने संबोधलं होतं. ती मर्मभूमी त्यांना त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढे त्या मर्मभूमीचा विस्तार करून बाल्टिक समुद्रापर्यंत वाढवून त्यांनी तिला मर्मभूमी, हार्टलँड असं नाव या आपल्या सिद्धांतात दिलेलं आहे. या मर्मभूमीमध्ये युरोप आणि रशिया जी काही नैसर्गिक साधन संपदा आहे त्यामुळे त्या ठिकाणी सत्ता केंद्र निर्माण होऊ शकतं. परंतु हे सत्ता केंद्र निर्माण होण्यासाठी जर्मनी व रशियाची युती झाली पाहिजे, तरच त्या ठिकाणी एक नव्या शक्तीचा उदय होईल आणि त्या नव्या शक्तीचं त्या ठिकाणी राज्य असेल आणि त्या शक्तीचं राज्य असेल, त्यांचं जगद्वीपावर राज्य असेल, जगद्वीपावर राज्य असेल तर त्यांचं संपूर्ण जगावर राज्य असेल, ते जगाचे सत्ताधीश असतील असा सिद्धांत त्यांना या ठिकाणी अभिप्रेत आहे. कारण जर्मनीचं संघटन चातुर्य व सैनिकी शक्ती आणि रशियातील संसाधनं असतील, मनुष्यबळ असतील यांचा संगम होऊन मर्मभूमीमध्ये एक विशाल अपराजित अशा शक्तीचा उदय होईल आणि त्यामुळे ब्रिटन समोर एक नवं तगड आव्हान निर्माण होईल. परंतु हिटलरने काय केलं, रशियावर स्वारी केली आणि त्यामुळे जर्मनी आणि रशियाचे संबंध विकोपाला गेले आणि त्यांची युती होऊ शकली नाही. जर त्यांची युती कायम राहिली असती तर जगाचा इतिहास आणि जगाचा नकाशा आज आपल्याला बदललेला या ठिकाणी दिसला असता. भारत, फ्रान्स, इटली, कोरिया या भागात जे काही चंद्रकोरीचे भाग आहेत या भागामध्ये
नेहमी मित्र राष्ट्रांनी स्थलसेना व वायुसेना नौसेना आपली शक्ती तिथं सज्ज ठेवावी, जेणेकरून या प्रदेशात अडथळा निर्माण करते. जगातील सर्व भूप्रदेश एकमेकांच्या जवळ आल्याने भविष्यात भूसत्ता हीच निर्णायक ठरू शकते, असं जे मत या ठिकाणी मॅकेंडर यांनी मांडलं. कारण या सर्व मोठ्या भूप्रदेशाचे परिणाम हे विश्वव्यापी स्वरूपात असतील असं त्यांचं मत होतं. ब्रिटन, अमेरिका, जपान हे चंद्राकोर राष्ट्रांचा बाह्य भाग असं मॅकेंडर यांना या ठिकाणी सिद्धांतामध्ये सांगावयाचं आहे. आणि मर्मभूमी हा एक संघ प्रदेश असून तो सागरी शक्तीच्या आवाक्यात नसेल, कारण तत्कालीन काळात सागरी शक्ती आणि भूशक्ती या दोनच शक्तींचा बोलबाला मोठ्या प्रमाणात असा तो सिद्धांत होता की ज्याच्यामध्ये ती मर्मभूमी आणि ज्याचं त्या मर्मभूमीवर जो पूर्व युरोपचा स्वामी असेल त्याचं मर्मभूमीवर नियंत्रण असेल, ज्याचं त्या हार्टलँडवर मर्मभूमी हृदयस्थलावर नियंत्रण असेल त्याचं जगद्वीपावर नियंत्रण असेल, ज्याचं जगद्वीपावर नियंत्रण असेल तो जगाचा सत्ताधीश असेल, असं मॅकेंडरांना त्यांच्या या हृदयस्थल सिद्धांतामध्ये अभिप्रेत होतो. मग या सिद्धांताचे गुणदोषावर थोडक्यात नजर टाकली तर आपल्याला त्याचे गुण असे सांगता येतील. मॅलिनच्या मते हा सिद्धांत अतिशय सोपा, विस्तृत, सहज समजण्यासारखा आहे, त्यामुळे तो जगात लोकप्रिय ठरला असं मॅलिन म्हणतात. भूगोल, इतिहास व राजकीय घटकांचा सखोल अभ्यास करून मॅकेंडर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. ब्रिटन, संयुक्त संस्थाने, युरोप, रशिया व इतर देशांना देखील या सिद्धांताचं महत्व पटलेले आहे. मर्मभूमी सिद्धांताने भूगोल, राजकीय अभ्यासकांसह जगात जे काही अभ्यासक होते, जे काही तत्वज्ञ होते, जे काही राजकीय विचारवंत होते, यांच्यामध्ये खळबळ उडवून दिल्याने हा अतिशय जगप्रसिद्ध आणि भूराजनीती संकल्पनेला विकासातील एक महत्वाचा सिद्धांत ठरलेला आहे. परंतु काही दोष देखील या सिद्धांताचे आपल्याला सांगता येतील. रिचर्ड म्यूरच्या मते या सिद्धांत मांडला, परंतु त्याचे भक्कम पुरावे मॅकेंडर यांनी दिले. सिद्धांतात विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकासाला काहीही महत्व दिलेलं आपल्याला दिसून येते. भविष्यात भूसत्ता निर्णायक ठरेल हे मत देखील मॅकेंडर यांचं चुकीचं वाटतं, कारण सागरी सत्तेचं आजही महत्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आजचं जे काही क्षेपणास्त्र व रॉकेटचं युग आहे यामध्ये जगातला कोणताही भूभाग आज सुरक्षित राहिलेला नाही. म्हणून आजच्या युगात मॅकेंडरच्या मर्मभूमी सिद्धांताचं महत्व कमी झालेलं दिसून येतं. असे काही दोष जरी असले तरी मॅकेंडर यांनी तत्कालीन कालखंडात मांडलेला हृदयस्थल सिद्धांत हा निश्चितच राजकीय भूगोलात एक वादळ निर्माण करणारा, जगाला एक नवी दिशा देणारा असा तो सिद्धांत असा ठरलेला आहे. धन्यवाद.